पुणे जिल्ह्यातील जे प्रसिद्ध थेऊर गाव आहे त्या गावातील एक रुके वस्ती नावाची एक वस्ती आहे आणि रात्री या परिसरात जो ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या पावसामुळे या रुके वस्तीवरील सगळ्या घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती आपण पाहतोय आणि एक छोटंसं माझ्यासमोर घर आहे, पत्र्याचं घर आहे, अक्षरशः हातावर पोट असणाऱ्या लोकांचं हे घर आहे आणि पै जमा करून कष्ट करून सगळा संसार उभा केला होता आणि एका रात्रीच्या पावसामध्ये हा सगळा संसार जो आहे तो उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहतोय। वस्तू त्यांच्या घरातून वाहून गेल्यात, ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू होत्या, फ्रीज असेल किंवा इतर टीव्ही असेल, सगळं भिजलेलं आहे आणि आता पुढे करायचं काय असा प्रश्न या सगळ्यांना पडलेला आहे। अख्ख्या वस्तीवर आपण कुठेही फिरलो तरी हीच परिस्थिती आहे। ज्यांचं हे घर आहे या पत्र्याच्या घरावरून आपण यांची आर्थिक परिस्थिती काय असू शकते हे ओळखू शकतो आणि एवढ्या गरिबीतून त्यांनी हे सगळं संसार जमवलेला असताना एका रात्रीत जो पाऊस पडला त्याच्यामध्ये सगळं भिजलेलं आहे। जीवनावश्यक वस्तू असतील, कागदपत्र असतील किंवा अन्नधान्य असतील, सगळं काही भिजलेलं आहे आणि आता पुढे काय करावं सगळं आपण पाहतोय की घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेला आहे। ज्यांचं घर आहे आणि ज्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्याशी आपण थेट बोलणार। खरं तर रडतायत ते, अश्रू अनावर होतात त्यांना, कारण की खूप कष्टातून हे सगळं त्यांनी उभं केलं होतं आणि एका जेव्हा आयुष्यभराचं कष्ट एका रात्रीत एका तासात जेव्हा असं पाण्यात जातं तेव्हा किती दुःख होत असेल आणि आपण समजू शकतो। किती वाजता रात्री पाणी शिरलं घरात, काय नेमकं? 1:30च्या सुमारे शिरलं। बर, शिरल्यानंतर आतमध्ये उपळे लागले होते। पाण्याचे उपळे लागले, आम्ही झोपलेलो होतो। आम्हाला नंतर घरचे म्हणले पाणीचं चालू झालंय, मग तिला म्हणलं बाहेर चल आपण बघू, म्हणलं तर काय त्यावेळेस तर मग 5 फूट पाणी तर घराच्या दरवाजे बंद होते, त्याच्यामुळे पाणी बाहेरच होतं ना, आम्हाला माहित नव्हतं बाहेर पाणी असं वाढलेलं। मग त्यानंतर मग दरवाजा उघडल्यानंतर पाण्याने आत प्रवास केला घरात। मग इथं ह्यांना मी हळूहळू आपलं आमचं कोण कोण होतं घरात रात्री तुम्ही? मी आणि आमचा एक मुलगा, एक तिघच असतो आम्ही। मुलगा केवढा आहे काय? 18 वर्षाचा आहे। त्या घरात ते झोपलेलं ना, आम्ही तिकडे झोपलेलं दोघं जण। मी खाली झोपलेले, ते माझ्या अंगाखाली पाणी आलं म्हणून मी अचानक अशी जागी झाले का डायरेक्ट असं उपळे लागलेले। मग ते उपळे लागल्यावर काय करावं सुधराना, दार उघडावं, दार पण उघडत नव्हतं। मग असं जास्त असं दोघांनी ओढून दार उघडलं तर आतनच बाहेरनच पाणी आतमध्ये आलं। संसार भिजला, अख्खा संसार भिजला। आता तुम्ही तर बघितलं असं ना, संसार भिजलेला अख्खं भिजून गेलाय संसार, काही राहिलं नाही, सगळी नुकसान झाली, काही नाही राहिलं। पै जमा करून जे संसार, आम्ही हातावर पोट भरणारी माणसं आहेत, मजुरीच करतोय। काम काय करतात? शेतात जातो कामाला। तुम्हाला शेती आहे का? आम्हाला नाही शेती, मग आम्ही कशाला इथं राहिलो असतो असं मजुरी करत? शेत सोडून कशाला आला असतो? दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून ही जागा तुमची आहे का? आमचीच आहे। जे मजुरी करून हे पत्र्याचं आपलं छोटस घर उभं केलं होतं आणि आपला संसार तुमचा याच्यात चालू होता। सगळं धान्य बिन्य सगळं आता खायला पण नाही घरात? खायला पण नाही, आता खायला पण नाहीये घरात, काहीच नाही। एवढं पाणी आलेलं, पुढे कसं काय आता काय करायचं? आता काय, आता पुढं इलाजच नाही। आता पाहतोय की खरं तर पती पत्नी आहेत, दोघे रडतायत आणि रडण्याचं कारण त्यांचं एवढंच आहे की मोलमजुरी करून दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करून हे सगळं संसार उभा केला होता आणि छोटंसं घर आहे, आपण पाहतोय पत्र्याचं घर आहे, आतमध्ये 2 खोल्या आहेत आणि या खोल्यांमध्ये यांचा संसार सुरू होता। 18 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांना। दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून छोटंसं घर उभारलं, त्याच्यामध्ये काही वस्तू होत्या, कागदपत्र होती, अन्नधान्य होतं, सगळं भिजलेलं आहे आणि शासनाकडून आता काय मदत मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत। पाहावं लागेल शासन कितपत आणि काय मदत करते। मात्र आपण ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर त्वरित या सगळ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा आपण देखील व्यक्त करतोय, कारण की परिस्थिती अशी आहे की माणूस बुडेल। 6 ते 7 फूट रात्री इथं पाणी साचलं होतं, त्यामुळे अगदी काहीच कोणाच्याच घरात काहीच उरलेलं नाहीये, ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे लवकरात लवकर शासनाकडून या सर्वांना मदत मिळावी अशी आपण देखील अपेक्षा व्यक्त करूयात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे,
TV9 मराठी, थेऊर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.